नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण चंद्रपूर डीसीसी बँक भरती 2024-25 विषयी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, चंद्रपूर डीसीसी बँक भरती संदर्भात सकाळपासून बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते, परंतु सर्वांना रिप्लाय द्यायला वेळच भेटला नाही, कारण आज जर विचार केला तर 1000 पेक्षा जास्त कॉल SMS आलेले आहेत मित्रांनो। तर यामध्ये एकच कॉमन प्रश्न विचारला जात होता की रिझल्ट न लावता, निकाल न लावता डायरेक्टली चंद्रपूर डीसीसी बँक भरतीसाठी ज्यांचं पण मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना ईमेल आलेले आहेत। आणि ईमेल जर आपण बघितला याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तुम्ही जर सिलेक्ट झाला असाल तर तुम्ही लॉगिन पेज वरती लॉगिन व्हा आणि तिथून तुमचं जे प्रवेश पत्र आहे त्यामध्ये मुलाखतीचं जे ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्या। आता ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं, कसं चेक करायचं याच्याविषयी देखील माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी देणारच आहे, परंतु आपल्याला त्या अगोदर अतिशय महत्त्वाच्या काही मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे। तर सकाळपासून बहुतेक विद्यार्थ्यांना ईमेल वरती अशा प्रकारचं नोटीस उपलब्ध झालेलं असेल। या नोटीस मध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे ती सर्वप्रथम जाणून घेऊया आणि त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे जे कॉल वरती SMS वरती जे प्रश्न विचारले जात होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण न बघितल्यास व्हिडिओमध्ये कमेंट्स करणे किंवा कॉल SMS करणं हे कामच करत बसू नका, कारण सर्व विद्यार्थ्यांना रिप्लाय देणं शक्य होत नाही। त्यामुळे जेवढे पण तुमचे प्रश्न विचारले जात होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर या नोटीस मध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे, तर इथं आपल्याला परीक्षेच्या तारखा दिलेल्या आहेत मित्रांनो, शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदांचं। त्यानंतर शिपाई या पदाच्या मुलाखतीच्या तारखा दिलेल्या आहेत मित्रांनो। शिपाई या पदाच्या मुलाखतीच्या तारखा जर म्हटलं तर 13, 14, 15 या तारखा असणार आहे। आणि पुढे जर म्हटलं तर लिपिक या पदाच्या मुलाखतीच्या तारखा दिलेल्या आहेत मित्रांनो, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 या दिवशी तुमची लिपिक या पदाची मुलाखत असणार आहे मित्रांनो। आता शिपाई या पदासाठी ज्यांचं पण मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे जे ऍडमिट कार्ड आहे ते देखील डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात तुम्हाला ते ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं, कसं चेक करायचं याच्याविषयी मी माहिती देणारच आहे। परंतु त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जर विचार केला तर माझ्याकडे जी माहिती उपलब्ध झालेली आहे, तर बघा त्या माहितीनुसार जर विचार केला तर फक्त शिपाई या पदाचे आतापर्यंतचे जे मुलाखतीचे ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड होत आहे। ज्यांचे पण लिपिक या पदासाठी इथं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे यांचं अजून सर्वांचं ऍडमिट कार्ड डाउनलोड होत नाहीये मित्रांनो, ठीक आहे। मात्र शिपाई या पदासाठी ज्यांचं पण मुलाखतीसाठी किंवा कागदपत्र पडताळणीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सर्वांचे इथं प्रवेशपत्र डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। लिपिक या पदाचे देखील जर म्हटलं तर येत्या 2 दिवसामध्ये सर्वांचे जे प्रवेशपत्र आहे, ऍडमिट कार्ड आहे मुलाखतीसाठी ते डाउनलोड व्हायला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो। आता यामध्ये आपल्याला हेच समजलं नाही की नक्की कट ऑफ कितीचा लागलाय, नक्की कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना किती मार्क होते हेच आपल्याला समजलं नाहीये। या सर्व गोष्टींवरती चर्चा थोड्याच वेळामध्ये आपण पुढे व्हिडिओमध्ये आपण यावरती चर्चा करणारच आहोत। परंतु त्या अगोदर बघा, ऑफिशियल वेबसाईटला सर्वप्रथम इथे मी भेट देतो। तर बघा, सर्वप्रथम इथं ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेले, एकदा रिफ्रेश देखील पेज इथं करून घेतो मित्रांनो। तर बघा, सकाळपासून जर म्हटलं तर या वेबसाईट वरती कोणत्या प्रकारचं अपडेट नव्हतं, परंतु आता जर म्हटलं तर रात्रीचं 10:30 वाजता या वेबसाईट वरती एक नवीन अपडेट आलेलं आहे। 11 जानेवारी 2024 हे अपडेट दाखवत आहे। यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला ही जी लिस्ट दिलेली आहे मित्रांनो, यामध्ये ही जी लिस्ट असणार आहे मित्रांनो, शिपाई या पदासाठी जे पण विद्यार्थी मुलाखतीसाठी सिलेक्ट झालेले आहेत त्यांची ही लिस्ट दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता, ठीक आहे। यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। या विद्यार्थ्यांची जर म्हटलं तर रोल नंबर दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना इथं विद्यार्थ्यांचं फक्त नाव दिलेलं आहे। त्या विद्यार्थ्यांना किती मार्क होते, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे कोणत्या प्रकारचं इथं काहीच अपडेट दिलेलं नाहीये मित्रांनो। सकाळपासून जर म्हटलं तर जेवढे पण आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर होते याच्यामध्ये मेन ऑफिसचा नंबर म्हणा, हेल्पलाईन नंबर म्हणा, CDCC बँक भरतीचा किंवा जी ITI कंपनी आहे जिने एक्झाम घेतलेले आहेत तिथे देखील आपल्याकडे जर म्हटलं तर तेथील जर म्हटलं तर आपल्याकडे 3-4 हेल्पलाईन नंबर होते, त्या सर्व हेल्पलाईन नंबर वरती आपण कॉन्टॅक्ट करून बघितलेले आहेत। आता त्यांनी काय उत्तर दिलंय याच्यावरती देखील आपण थोड्या वेळाने चर्चा करणार आहोत। सर्व जेवढे पण अपडेट आहेत माझ्याकडे ते सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित एवढीच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, एवढी लिस्ट आहेत मित्रांनो। यामध्ये जर म्हटलं तर जे पण विद्यार्थी इथं सिलेक्ट झालेले आहेत मुलाखतीसाठी शिपाई या पदासाठी त्यांची इथं नावे आणि त्यांचा रोल नंबर इथं दिसणार आहे मित्रांनो। परंतु यामध्ये कोणत्या प्रकारचं त्यांना नक्की किती मार्क होते, कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना किती मार्क होते त्यांचं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे, किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये त्यांना किती मार्क कमी पडले हे देखील आपल्याला समजलं नाहीये। कारण
इथे जर म्हटलं तर इथं आपल्याला रिझल्टच लावलं नाही, डायरेक्टली इथं मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डायरेक्टली ऍडमिट कार्ड जारी केलेलं आहे. आता सर्वप्रथम ते ऍडमिट कार्ड तुम्हाला कसं चेक करायचं, तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही ते कसं बघायचं याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देऊन घेतो, जेणेकरून तुम्हाला समजून येईल जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर ते तुम्हाला कसं चेक करायचं. ठीक आहे, तर त्यासाठी पुन्हा जर म्हटलं तर एकदा वेबसाईट मी इथं ओपन करून घेतो. बघा इथं लॉग इन पेज मी इथं ओपन करून घेतो. बघा इथून आपण आपलं जे परीक्षेचं ऍडमिट कार्ड आहे ते इथून डाउनलोड केलं होतं. इथूनच आपण आता मुलाखतीचं देखील ऍडमिट कार्ड डाउनलोड करणार आहोत. तर सर्वप्रथम इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून इथे तुम्हाला लॉग इन होऊन घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. आपण ज्या पण पदासाठी अर्ज भरलेला असेल ते पद आपल्याला इथे दिसून येईल. तर पुन्हा आता एकदा सांगतोय, माझ्या अंदाजानुसार, वैयक्तिक अंदाजानुसार सांगतोय, कारण आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांचे लॉग इन आयडी पासवर्ड आपल्याकडे उपलब्ध होते. बहुतेक विद्यार्थ्यांचे लॉग इन आयडी पासवर्ड टाकून जर बघितले तर ज्यांनी फक्त पिओन म्हणजे शिपाई या पदासाठी पेपर दिला होता, ज्यांचं सिलेक्शन झालं असेल शिपाई या पदासाठी मुलाखतीसाठी, त्यांचंच इथं आता सध्याला प्रवेशपत्र डाउनलोड होत आहे मुलाखतीचे. ज्यांचे क्लर्क या पदासाठी म्हणजे लिपिक या पदासाठी सिलेक्शन झालं असेल त्यांचं अजून कोणाचं शक्यता इथं डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली नाहीये मुलाखतीचं प्रवेशपत्र, त्यांचं देखील येत्या 1 ते 2 दिवसामध्ये उपलब्ध होऊन जातील, कारण आपल्याकडे तारखा आलेल्या आहेत. 16 ते 23 तारखेपर्यंत त्यांची मुलाखत होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा आता यामध्ये जर विचार केला तर आपल्याला सर्वप्रथम इथं प्रोसीडचं ऑप्शन आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा इथं प्रोसीड वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आपल्याला मेनू दिलेला असतो. आता यामध्ये ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं नाहीये त्यांना फक्त इथं 5च ऑप्शन दिसतील मित्रांनो. लास्टला आन्सर कीचं ऑप्शन आहे. बघा इथून आन्सर की आपण डाउनलोड करू शकत आहात, अशा प्रकारचं ऑप्शन आहे. आणि इथं व्ह्यू आन्सर कीचं ऑप्शन असतं. ठीक आहे, आता ज्यांचं पण इथं सिलेक्शन झालेलं असतं त्यांना 6 इथं ऑप्शन बघण्यासाठी भेटतात. इथं खाली जर म्हटलं तर इंटरव्ह्यू ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी 6 नंबरचं ऑप्शन असतं. ते कसं असतं ते देखील दाखवतो. आता इथे जर तुम्हाला फक्त 5च ऑप्शन दिसत असेल, पिओन या पदासाठी सांगत आहे, क्लर्क या पदाचे सर्वांचे अजून ऍडमिट कार्ड आलेलं नाहीये, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये सर्वांचे अपडेट होऊन जातील. मात्र पिओन या पदांचे जवळपास सर्वांचे ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. हे कशावरून तर जर विचार केला तर पिओनचे ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांची लिस्ट देखील जारी झालेली आहे. ठीक आहे, लिस्ट देखील आलेली आहे ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे मुलाखतीसाठी. ठीक आहे, ती लिस्ट मी तुम्हाला सर्वप्रथम इथं दाखवून घेतली देखील. ठीक आहे, तर बघा आता इथून व्ह्यू आन्सर कीचं ऑप्शन आहे. इथं आपल्याला दुसरं कोणत्या प्रकारचं ऑप्शन दिसत नाही. मात्र ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी कशा प्रकारचं ऑप्शन आहे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी हे देखील तुम्हाला दाखवून घेतो. तर दुसऱ्या विद्यार्थ्याचं इथे मी पटकन लॉग इन आयडी पासवर्ड टाकून इथे लॉग इन होऊन घेतो. तर बघा त्या विद्यार्थ्याचं अशा प्रकारचं इथं दिसेल. इथं बघा आपल्याला 5 ते 6 ऑप्शन दिसत आहे. लास्टला जर म्हटलं तर इंटरव्ह्यू ऍडमिट कार्डचं ऑप्शन आहे आणि इथून त्याचं जे ऍडमिट कार्ड आहे तो डाउनलोड करू शकतो, बघू शकतो. इथे जर म्हटलं तर आपल्याला कोणत्या शहरात असणार आहे, कोणत्या तारखेला, इथं रिपोर्टिंग टायमिंग किंवा इंटरव्ह्यू टायमिंग वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे आणि इथूनच जे आपलं कॉल लेटर आहे किंवा इंटरव्ह्यूचं जे ऍडमिट कार्ड आहे ते आपण इथून डाउनलोड करू शकतो, बघू शकतो. ठीक आहे, आता याच्यावरती मी क्लिक करतो आणि हे देखील डाउनलोड करून घेतो. तर बघा अशा प्रकारचं आपल्याकडे प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड इथं ओपन होऊन येणार आहे मित्रांनो. इथं पदाचं नाव दिसेल, बाकीची माहिती तुम्हाला दिसेल. इथं रिपोर्टिंग टायमिंग, त्यानंतर कुठं आपला इंटरव्ह्यू असणार आहे, तिथं आपल्याला ऍड्रेस दिलेला आहे, तिथं आपल्याला उपस्थित राहायचं त्या संदर्भात सविस्तर इथं माहिती दिलेली मित्रांनो. आणि खाली इथेच आपल्याला हे ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचं ऑप्शन देखील दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये तुम्ही बघू शकता ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं ऍडमिट कार्ड तुम्ही कसं डाउनलोड करू शकतो, कसं आपण बघू शकतो या संदर्भात सर्वप्रथम तुम्हाला माहिती देऊन घेतली, जेणेकरून तुमचा असेल तर तुम्ही कसं डाउनलोड करू शकता याविषयी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. तर बघा आता बाकीच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. तर बघा मित्रांनो, आता आपले जेवढे पण प्रश्न विचारले जात होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सकाळपासून जर म्हटलं तर बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आलेले आहेत, तर सर्वांना रिप्लाय द्यायला देखील इथं वेळ भेटलेला नाहीये, एवढे कॉल SMS आले. परंतु जेव्हा सकाळी जर म्हटलं तर जेव्हा आपल्याला 6-7 ला इथं SMS आला होता ईमेलला, ठीक आहे, याच्यामध्ये आपलं ऍडमिट कार्ड उपलब्ध झालेलं आहे अशा प्रकारचं इथं माहिती आली होती. बहुतेक विद्यार्थ्यांनी तेव्हा स्क्रीनशॉट पाठवले होते, कॉल केले होते. तेव्हापासून जर म्हटलं तर आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कॉल केलेले आहेत CDCC बँक भरती ऑफिसला किंवा ITI कंपनीला. ठीक आहे, तर आपला यांच्याशी बहुतेक ठिकाणी आपला संपर्क केला होता, परंतु रिस्पॉन्स व्यवस्थित भेटलेला नाहीये. त्यामुळेच मी आतापर्यंत हा व्हिडिओ बनवत नव्हतो मित्रांनो, कारण आपल्याकडेच पूर्ण माहिती नाही तर विद्यार्थ्यांना पुढे काय माहिती द्यायची. आता बघा जिथे पण मी 3-4 ठिकाणी कॉल केले, जिथे आपल्याकडे रिस्पॉन्स भेटला होता, आपल्याला रिस्पॉन्स भेटला होता, कॉल उचलला गेला होता, त्यांनी काय माहिती दिली त्या संदर्भात सर्वप्रथम तुम्हाला इथं माहिती देऊन देतो. तर बघा CDCC बँक भरतीच्या मेन ऑफिसला पण कॉल केला होता, तर त्यांनी काय माहिती दिलेली त्यांना स्पष्टपणे मी एकच प्रश्न विचारला होता, ते इंटरव्ह्यू साठी आता कॉल लेटर आलेले आहेत, परंतु कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्याला किती मार्क आहे किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये त्यांना किती मार्क आहे ही आपल्याकडे माहिती उपलब्ध नाहीये.
तर ही नसलेली माहिती आपल्याला वेबसाईटला लवकरच उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मी विनंती देखील त्यांना केली होती. ठीक आहे. तर त्यांचं एकच उत्तर होतं की तुम्ही डायरेक्टली जे ITI कंपनी त्या जो हेल्पलाईन नंबर आहे तिथे कॉल करा, तिथे तुम्हाला मदत भेटेल. तर त्यांना मी तेव्हा सांगितलं सकाळपासून आतापर्यंत बहुतेक वेळेस कॉल केलेला आहे. सर्व 3 नंबर दिले, त्या तिन्ही नंबरवरती मी ट्राय करून बघितलेलं आहे. परंतु तिन्ही नंबर बंद सांगत आहे किंवा संपर्क क्षेत्राच्या बाहेर किंवा सेवा बंद या टाईपची काही ना काही कारण सांगत आहे. तर आपल्याला ही माहिती नक्की भेटेल कुठून? आता कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालंय त्याला नक्की किती मार्क होते ते मार्क आपल्याला समजायला पाहिजे किंवा ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं नाहीये त्याला किती मार्क कमी पडले हे देखील आपल्याला समजायला पाहिजे. नक्की आपल्याला कुठं कमी पडलो, आपल्याला किती मार्क कमी पडले हे देखील आपल्याला समजायला पाहिजे. अशी खूप सारी रिक्वेस्ट केली तर त्यांनी एकच सांगितलं की मी लवकरात लवकर त्यांना कॉल करतो आणि जे पण अपडेट आहे ते वेबसाईटला इथे द्यायला सांगतो. ठीक आहे. त्यांनी अशा प्रकारे सांगितलं आणि त्यानंतर जसा फोन ठेवला त्यानंतर बहुतेक वेळेस मी त्यांना कॉल ट्राय केला परंतु कॉल उचलला गेला नाही मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून परिपूर्ण आपल्याला उत्तर भेटलं नाही. त्यानंतर अजून एक माझ्याकडे दुसरा एक ऑफिसचा नंबर होता, तिथे देखील हेल्पलाईन नंबरवरती मी ट्राय केलं. त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आमच्याकडे याच्या संदर्भात काहीच माहिती नाही, आम्ही सर्व कॉन्टॅक्ट ITI कंपनीला दिलाय, तिथे तुम्ही संपर्क करा, त्यांचे नंबर दिलेले आहेत. परंतु त्यांना हेच सांगितलं त्यांचा एकही नंबर लागत नाही तर ट्राय कुठं करायचा. ठीक आहे. त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांनी देखील कॉल ट्राय केले, त्यांनी देखील SMS किंवा रेकॉर्डिंग पाठवली परंतु कुठंच व्यवस्थित उत्तर भेटलेलं नाहीये मित्रांनो. ठीक आहे. आणि आता जर म्हटलं तर डायरेक्टली लास्टला जर म्हटलं तर 10:30 वाजता हे नोटीस इथं त्यांनी जारी केलेलं आहे. आता हे नोटीस आल्यानंतरच मी इथं व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. सकाळपासून म्हटलं काही ना काही अपडेट आपल्याला इथं भेटून जाईल परंतु अपडेट यायचं नावच घेत नव्हतं मित्रांनो. याच्यामध्ये पुन्हा एकदा मी रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला बघा. CDCC बँक बत्तीस जर म्हटलं तर ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतो. तर इथं आतापर्यंत एकच नोटीस आहे आणि ते पण आता 10:30 वाजता इथं आलेले मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतरच हा व्हिडिओ मी इथं बनवायला सुरुवात केलेली आहे कारण सकाळपासून बहुतेक विद्यार्थ्यांची कॉल SMS येत होती की CDCC बँक भरतीचा जो आता सध्या जर म्हटलं तर लिस्ट लागत आहे किंवा ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना इंटरव्ह्यू साठी इथं जे कॉल लेटर आहे ते डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येत आहे. तर यावरती अपडेट वरती एक व्हिडिओ बनवा. परंतु आपल्याकडेच परिपूर्ण माहिती नाही तर विद्यार्थ्यांना काय माहिती द्यायची, त्यासाठी सकाळपासून ऑफिसला मी कॉल ट्राय करत होतो, ITI कंपनीला कॉल ट्राय करत होतो परंतु परिपूर्ण त्यांचा फोनच लागत नाही किंवा हेल्पच भेटत नाही. आपला जो प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तरच कोणी द्यायला इथं तयार नाहीये. एकदम बोगस कारभार आहे DCC बँक भरतीचा, CDCC बँक भरती चंद्रपूरचा एकदम बोगस म्हणजे खूपच बोगस कारभार आहे. तर आता आपल्याला पुढे काय करायला पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही किंवा त्या विद्यार्थ्याला वाटत होतं आपल्याला मार्क चांगले आहेत, त्या मार्कांवरती आपलं सिलेक्शन व्हायला पाहिजे होते तर त्यांनी काय करायला पाहिजे हे देखील मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. कारण सकाळपासून सांगितलं तुम्हाला CDCC बँक भरतीचे जे मेन ऑफिस आहे तिथे देखील कॉल केला, त्यांनी कॉल उचलला परंतु जे आपला प्रश्न आहे त्याचं उत्तर दिलं नाही किंवा जे अपडेट आहे ते कोणत्या प्रकारचं अपडेट दिलं नाही. ITI कंपनीकडे इथं कॉन्टॅक्ट दिलेला आहे किंवा त्यांनी ही भरती पार पाडलेली मित्रांनो. यांचं जर म्हटलं तर तिन्ही जे कॉल नंबर दिलेले आहेत हेल्पलाईन नंबर ते तिन्ही इथं बंद सांगत आहेत मित्रांनो, बंद करून ठेवलेले आहेत. कोणत्या प्रकारचं इथं उत्तर आपल्याला भेटलेलं नाहीये. आज जर म्हटलं तर आपल्याला आज शनिवार होतं मित्रांनो, शनिवार आज होता तर आजचं जर म्हटलं तर हा दिवस गेला, उद्या रविवार आहे. ठीक आहे. आता जर म्हटलं तर हे त्यांना कारणच झालं शनिवारी इथं हाफ डे होता, रविवारी सुट्टी असते हॉलिडे, तर इथं सुट्टी असते आणि सोमवारी जर म्हटलं तर सोमवारी डायरेक्टली 13 तारीख आहे आणि 13 तारखेपासून डायरेक्टली इथं मुलाखती इथं सुरू होत आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे आपल्याला लवकरात लवकर काही ना काही प्रयत्न करावे लागणार आहेत. आपले जे प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळायलाच पाहिजे. यासाठी आपल्याला काय करायचंय, आता मागे जर म्हटलं तर आपल्याला सर्व जे CDCC बँक भरतीचे मेन ऑफिसचे नंबर किंवा जे ITI कंपनी आहे त्यांचे जे मेन हेल्पलाईन नंबर आहे ते सर्व आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती उपलब्ध करून दिले होते. ठीक आहे. तर उद्या 10 नंतर, उद्या सकाळी ठीक आहे 12 तारखेला 10 नंतर सर्व विद्यार्थ्यांनी जिथं होईल तिथं आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना किती मार्क मिळाले, कारण याच्यामध्ये मार्कांमध्ये जर म्हटलं तर खूप सारा घोटाळा आहे. याच्यामध्ये आन्सर की आल्यानंतर पहिल्यांदा सकाळी आन्सर की डाउनलोड केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला जर 35 मार्क भेटतात आणि त्यानंतर त्याच विद्यार्थ्याची जी आन्सर की आहे तो रात्रीची किंवा दुसऱ्या दिवशी ओपन करतो त्याला 40 किंवा 50 पेक्षा जास्त मार्क मिळत आहे. तर ते आन्सर की कशी नक्की इथं दाखवत आहे, कशी शो करत आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक आन्सर की मध्ये म्हटलं तर 6 फक्त पेपर आहे आणि 6 प्रश्नामध्ये प्रत्येक जर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जर म्हटलं तर 90 पैकी 7 ते 8 प्रश्न चुकत असतील. याच्यामध्ये काय प्रश्नाचं उत्तर आहे हे त्यांना देखील माहिती नाही. ऑब्जेक्शन घ्यायचं जर म्हटलं तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी 200 रुपयाचा चार्ज ठेवलेला आहे. एवढं बोगस कारभार कोणतीच पद भरती इथं आतापर्यंत झालेलं नाही एवढ्या बोगस कारभाराने. ठीक आहे. 200 रुपये चार्ज ठेवलाय. 200 रुपयामध्ये आपण तिथं ऑब्जेक्शन घेतलं तर त्याचा रिप्लाय देखील दिला नाही, नक्की कोणत्या
कोणत्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं हे देखील दिलं नाही, फायनल आन्सर की देखील त्यांनी लावली नाही किंवा आन्सर की आली असेल तर हे देखील अपडेट दिलं नाही आणि डायरेक्ट आता मुलाखतीसाठी ज्यांचं पण सिलेक्शन झालंय त्यांची लिस्ट जारी करून त्यांना किती मार्क आहे हे देखील त्यांना आपल्याला सांगितलं नाही, कट ऑफ कितीचा लागलेला आहे हे देखील सांगितलं नाही, निकाल म्हणजे रिझल्ट देखील लावला नाही. खूप म्हणजे खूप बोगस कारभारपणे ही पद भरती इथं पार पडत आहे मित्रांनो. तर आपल्याला आता काय करायला पाहिजे, सर्वप्रथम जेवढे पण हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, जे पण जॉईन असतील त्यांच्याकडे ऑलरेडी असतील किंवा वेबसाईटला भेट देऊन तुम्ही हे हेल्पलाईन नंबर मिळवू शकता. इथे आपल्याला सर्वप्रथम संपर्क करायचे, आपले जेवढे पण प्रश्न असतील ते त्यांना विचारायचे. सर्वप्रथम आपला जो प्रश्न असणार आहे तो काय प्रश्न असणार आहे बघा. तर बघा, कट ऑफ नक्की कितीचा लागला हे आपला पहिला प्रश्न असायला पाहिजे. ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना मार्क किती होते, त्यांना मार्क किती होते आणि त्यानुसार आपल्याला किती कमी मार्क पडले हे आपल्याला समजायला पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांची जी निकाल आहे, रिझल्ट आहे ते आपल्याला इथं आलेला बघण्यासाठी इथं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानुसारच आपल्याला समजेल कट ऑफ कितीचा लागलेला आहे किंवा ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना टोटल किती मार्क होते हे तरी आपल्याला इथं समजायला पाहिजे आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे सर्व प्रश्न आपल्याला त्यांना विचारायचे. सकाळपासून मी हेच ट्राय करत होतो परंतु कुठेच उत्तर भेटलेलं नाहीये. अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे जे पण विद्यार्थी स्थानिक आहेत, ठीक आहे, चंद्रपूर डीसीसी बँक भरतीचं जे मेन ऑफिस आहे मित्रांनो, ठीक आहे, मेन ऑफिसच्या पाशी किंवा तिथे जवळ 30-40 किलोमीटरच्या अंतरावरती राहत असेल तर त्यांनी काय करायचंय, स्वतः ऑफिसला भेट द्यायची मित्रांनो. ठीक आहे, ऑफिसला जाऊन वेळ काढा, ऑफिसला भेट द्या, कारण आपला पूर्ण जीवनाचा इथं प्रश्न असतो मित्रांनो. तर ऑफिसला तुम्ही जा, भेट द्या, तिथं आपली जी तक्रार आहे ती नोंदणी करा. मेन ऑफिस जे पण मॅनेजर असतील त्यांच्यापाशी आपण ही तक्रार नोंदणी करू शकता मित्रांनो. जे पण संचालक आहे त्यांच्याशी आपण बोलू शकता. नक्की कट ऑफ कितीचा लागलाय, काहीच दिलं नाही, डायरेक्टली रिझल्ट लावला नाही, डायरेक्टली मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना कॉल लेटर सेंड केलेत. कोणाचं सिलेक्शन झालंय त्यांना देखील माहिती नाही, किती मार्कांवरती सिलेक्शन झालंय, आपलं का झालं नाही हे कोणालाच माहिती नाही. स्पष्टपणे एकदम घोटाळा टाईप ही पदभरती पार पडत आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे, कारण याविषयी एवढे विद्यार्थ्यांचे कॉल एसएमएस किंवा प्रश्न विचारले जात होते, परंतु आपल्याकडे अपडेट असेल किंवा आपल्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर असेल तर आपण विद्यार्थ्याला सांगू शकतो. परंतु माझ्याकडेच काही अपडेट नाही तर तुम्हाला काय अपडेट देणार, त्याविषयी आपण सकाळपासून ट्राय करत होतो, भरपूर ठिकाणी कॉल एसएमएस केले, परंतु कुठंच व्यवस्थित आपल्याला रिस्पॉन्स भेटलेला नाहीये हे स्पष्टपणे आता मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय प्रयत्न करायचे, जेवढे पण हेल्पलाईन नंबर दिलेले होते ग्रुपला पुन्हा आपल्याला ट्राय करायचे. इथे वरती देखील वेबसाईटला, प्रत्येक वेबसाईटला भेट दिली तर आपल्याला हेल्पलाईन नंबर भेटून जातात मित्रांनो. तर तुम्हाला सर्वप्रथम तिथे संपर्क करायचे, आपले जेवढे पण प्रश्न ते त्यांना विचारायचे मित्रांनो. वारंवार ऑफिसला जाऊन देखील तुम्ही भेट द्या, तिथे विचारा नक्की काय प्रॉब्लेम आहे, कोणाचं सिलेक्शन झालंय, त्यांना किती मार्क होते, हे सर्व गोष्टी तुम्ही त्यांना विचारा, व्यवस्थित समजून घ्या आणि काही माहिती मिळाली तर माझा जो पर्सनल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही सेंड करू शकता मित्रांनो. 91 39 64 31 99. ठीक आहे, तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती जे पण तुमच्याकडे अपडेट मिळेल ते तुम्ही इथं सेंड करू शकता. तसं उद्या देखील आपण ट्राय करणार आहोत. उद्या जेवढे पण महत्त्वाचे नंबर आहे मी रिक्वेस्ट करून जेवढे पण महत्त्वाचे नंबर आहे तिथे ट्राय करून संपर्क करून जेवढे पण अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो. मात्र चंद्रपूर डीसीसी बँक भरतीचे जर म्हटलं तर पहिल्यापासून ही पद भरती अतिशय घोटाळ्यामध्ये चालू आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर जेव्हा आपण फॉर्म भरले तर एकूण फॉर्म किती आले हे देखील आपल्याला समजलं नाही. त्यानंतर किती विद्यार्थी पात्र झाले परीक्षेसाठी हे देखील आपल्याला समजलं नाही. याच्यामध्ये आता रिझल्ट लावला, रिझल्ट देखील आपल्याला समजला नाही. किती विद्यार्थ्यांचा कट ऑफ लागलेला आहे, त्यांचं सिलेक्शन झालंय, त्यांना किती मार्क होते हे देखील आपल्याला समजलं नाही. किंवा आता आपल्याला किती कमी मार्क पडले, ठीक आहे, आपल्याला इथं कमी मार्क किती पडले हे देखील आपल्याला समजलं नाही. म्हणजे नक्की ही पदभरती झाली की नुसतं पैसे घेऊन नुसतं विद्यार्थ्यांना गरीबाला लुटायची कामं केलेत हे देखील आपल्याला समजत नाहीये मित्रांनो. असं म्हणायलाच हरकत नाही, स्पष्टपणे आपण बोलू शकतो की इथं कुठं ना कुठं गरिबांवरती अन्याय झालेला आहे मित्रांनो. या पदभरतीचं जर म्हटलं तर एकदम बोगस कारभाराने ही पदभरती पार पडलेली आहे. त्याविषयी आपल्याला जर मदत पाहिजे असेल, आपला जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडायचा असेल तर आपल्याला स्वतःला ट्राय करायला लागेल. स्वतः ट्राय केल्याशिवाय दुसऱ्यांवरती टपून बसू नका किंवा दुसऱ्यांवरती आपण अवलंबून बसू नका. स्वतः ट्राय करा, तेव्हाच तुम्हाला कुठं न्याय भेटेल मित्रांनो. तर यासाठी सर्व हेल्पलाईन नंबर आपल्याला वेबसाईटवरती दिलेले आहेत किंवा आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व काही नंबर उपलब्ध करून देते, तिथे संपर्क करा. जिथं आपल्याला माहिती भेटेल ती चांगली गोष्ट आहे. आपण जास्तीत जास्त संपर्क केले तरच आपल्याला या लिस्ट जारी झालेल्या बघण्यासाठी भेटेल. यांनी ही देखील लिस्ट लावली नसती असं माझं म्हणणं आहे मित्रांनो. सकाळपासून जर म्हटलं तर कित्येक कॉल ट्राय केले, सर्व कॉल बंद करून ठेवलेत आणि त्यानंतर आता रात्रीचं पुन्हा डायरेक्टली 10:30 वाजता ही लिस्ट लावलेली आहे मित्रांनो. आणि मुलाखतीसाठी जे कॉल लेटर आहे, ऍडमिट कार्ड आहे, सकाळपासून 5 वाजेपासून ते 6 वाजेपासून डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे सर्व जर म्हटलं तर कुठं ना कुठं या पदभरतीकडे सर्वच दुर्लक्ष करत आहे आणि बोगस कारभाराने ही पदभरती पार पडत आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो.
तर जेवढे पण माझ्याकडे अपडेट होते ते सर्व तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं जे नोटीस होते ते नोटीस दाखवून घेतलं। त्या नोटीसनुसार आपली मुलाखत जर म्हटलं तर 13 तारखेपर्यंत 13 पासून ते 23 तारखेपर्यंत चालणार आहे। यामध्ये शिपाई आणि पिओन शिपाई आणि लिपिक या पदांची दोन्ही पदांची वेगवेगळ्या तारखेपर्यंत मुलाखत चालणार आहे। शिपाई पदाची 13 ते 15 पर्यंत आणि लिपिक या पदाची जर विचार केला तर 16 ते 23 पर्यंत। ठीक आहे, तर या तारखेपर्यंत आपली मुलाखत चालणार आहे मित्रांनो। मुलाखतीविषयी तुम्हाला माहिती दिलं। आतापर्यंत जर म्हटलं तर माझ्याकडे जे अपडेट होतं शिपाई या पदाचं ऍडमिट कार्ड इथं जारी होत आहे उद्या, म्हणजेच 12 किंवा 13 तारखेला सर्व पदांचे ऍडमिट कार्ड ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डाउनलोड व्हायला काहीच हरकत नाही, ते देखील डाउनलोड व्हायला सुरुवात होऊन जाईल। परंतु आपला महत्त्वाचा प्रश्न हा असायला पाहिजे कट ऑफ कितीचा लागला हे आपल्याला समजलं नाही, रिझल्ट कोणता लागला, कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क पडले हे आपल्याला समजलं नाही। यांनी ही जी लिस्ट जारी केलेली आहे बघा, ही जी लिस्ट जारी केलेली आहे या लिस्ट मध्ये जर विचार केला तर फक्त विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत आणि रोल नंबर दिलेले आहेत। आता या विद्यार्थ्याला किती मार्क पडले हे कोणाला माहिती आहे, नक्की सिलेक्शन कोणाचं झालंय, किती मार्कांवरती झालंय ह्याच आपल्याला माहिती नाही, कट ऑफ कितीचं लागलं हेच माहिती नाही। तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मित्रांनो इथं कुठं ना कुठं आपल्याला ऍक्शन घेणं महत्त्वाचं असणार आहे, कुठं ना कुठं आपल्याला देखील यामध्ये सहभाग घेणं गरजेचं असणार आहे। जे पण विद्यार्थी तिथील स्थानिक विद्यार्थी असतील ते सर्वप्रथम जा ऑफिसला भेट द्या, त्यांना जेवढे पण आपले प्रश्न असतील ते विचारा, नक्की काय चालेल, पदभरती चालेल का काय टिंगल्या चालू हे देखील आपण विचारू शकता, नक्की काय बोगस कारभार आहे हे देखील आपले जेवढे पण प्रश्न आहेत ते तिथे जाऊन तुम्ही मांडू शकता। माझ्यातर्फे किंवा आपल्या अकॅडमीच्या तर्फे जेवढं सहकार्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल। जेवढे पण ऑफिस आहेत तेथे देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करेल, कारण आपली जी अकॅडमी ती आहे अहमदनगरमध्ये आणि अहमदनगर पासून चंद्रपूर जर म्हटलं तर खूप लांब आहे मित्रांनो। तर सर्व जर म्हटलं तर तिथे थेट जाऊन ऑफिसला आपण भेट देऊ शकत नाही, परंतु इथून जर म्हटलं तर जेवढे पण आपल्याकडे कॉन्टॅक्ट आहेत, ओळखी आहेत, त्यावरती आपण कुठं ना कुठं विद्यार्थ्यांची मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। तर तुमचं देखील सहकार्य यामध्ये असणं गरजेचं असणार आहे। त्यासाठी तुम्हाला देखील जेवढे पण होईल तेवढे आपण ऑफिसला जाऊन भेट देऊ शकतो। या ज्या लिस्ट आहे कशा लावल्या, कोणत्या याच्यावरती झाल्या, त्यासोबत नॉर्मलायझेशन देखील झालेलं आहे। नॉर्मलायझेशन नुसार कोणत्या विद्यार्थ्याचे किती मार्क वाढले, आधी त्याला किती मार्क होते, नंतर नॉर्मलायझेशन होऊन नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्याचे किती मार्क वाढले हे देखील आपल्याला समजायला पाहिजे। तर या सर्व गोष्टी आहेत याच्यावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं असणार आहे। तर जे पण विद्यार्थी स्थानिक असेल ऑफिसला जाऊन उद्याच्या उद्या भेट द्या। उद्या शक्यता ऑफिस बंद असेल, परवा डायरेक्टली जिथं मुलाखत आहे त्याच ठिकाणी जा। मुलाखतीचा ऍड्रेस जर म्हटलं तर पुन्हा एकदा तुम्हाला शो करून घेतो मित्रांनो। बघा मुलाखतीचा ऍड्रेस आता मी तुम्हाला दाखवत आहे। तर बघा इथे आपल्याला हा मुलाखतीचा ऍड्रेस दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो। आणि याच ठिकाणी इथे जर म्हटलं तर जे पण इथे जवळील स्थानिक विद्यार्थी असतील मित्रांनो त्यांनी थेट या ऍड्रेसला भेट देणं गरजेचं असणार आहे मित्रांनो। आता तुमचा हाच प्रश्न असायला पाहिजे की ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना किती मार्क होते। आता यांना मार्क किती हेच माहिती नाही, यांना किती मार्क वरती सिलेक्शन झालं हेच जर माहिती नाही, आता मुलाखतीला तर हे काही पण घोटाळे करतील, मग याच्यामध्ये त्यांना किती पण मार्क देतील किंवा काही मार्क दाखवतील आणि कोणाचं सिलेक्शन करून घेतील। आता ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना किती मार्क होते हे आपला पहिला प्रश्न, आणि आता ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांना किती कमी मार्क पडले हे आपला दुसरा प्रश्न। म्हणजे एकत्रित जर म्हटलं तर आपल्याला कट ऑफ किती लागले हे गरजेचं असणार आहे। त्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन त्यांना किती मार्क एक्स्ट्रा मिळाले, नॉर्मलायझेशनच्या आधी त्यांना किती मार्क होते, त्यानंतर ऑब्जेक्शन फायनल आन्सर की देखील त्यांनी जारी केली नाही। फायनल आन्सर की यायलाच पाहिजे होती, कारण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 7-8 काही चुका आहेत आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। फायनल आन्सर की मध्ये प्रत्येक विषयाच्या मार्क प्रत्येक विद्यार्थ्याच्या मार्कामध्ये आपल्याला इथं कमी जास्त झालेलं बघण्यासाठी भेटण्यासाठी इथं पाहिजे होतं, कारण एवढे 7-8 प्रश्न ऑब्जेक्शन घेण्यासाठी 200 रुपये चार्ज ठेवला आणि काहीच इथं त्यांनी व्यवस्थित जी भरती प्रक्रिया आहे ती पार पाडली नाही मित्रांनो। फक्त पैसे घ्यायचे कामं केलेले, परीक्षा फी इथं लुटायची कामं केले असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो, कारण नाही कट ऑफ, नाही रिझल्ट, नाही काही फायनल आन्सर की काहीच नाही। डायरेक्टली इथं इंटरव्ह्यू साठी बोलवलंय, त्यांना इंटरव्ह्यू होणार आणि डायरेक्टली फायनल आन्सर की। आता काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आमचं इंटरव्ह्यू साठी इथं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झाले, मात्र इंटरव्ह्यू झाल्यानंतर आता तुम्हाला तुमचे किती मार्क आहे हेच माहिती नाही। आता ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना आन्सर की नुसार फक्त त्यांचे मार्क माहिती आहे, परंतु नॉर्मलायझेशन होऊन तुमचं किती मार्क कमी जास्त झालेत हे देखील त्यांना माहिती नाहीये। आता डायरेक्टली जेव्हा त्यांचं फायनल सिलेक्शन होईल तेव्हा त्यांना कळेल की तुमचं किती मार्क होते सिलेक्शन झालं, किंवा ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांना किती कमी मार्क होते। परंतु आपल्याला आता हाच प्रश्न पाडायला पाहिजे, मुलाखतीसाठी ज्यांना बोलवलंय तर मुलाखतीसाठी नक्की किती विद्यार्थ्यांना बोलवलंय, त्यांना किती मार्क होते, नॉर्मलायझेशन
नॉर्मलायझेशनच्या आधी त्यांना किती मार्क होते, नॉर्मलायझेशनच्या नंतर त्यांना किती मार्क इथे वाढून किंवा कमी करून भेटले, त्यांचं किती मार्कांवरती सिलेक्शन झाले, हे सर्व काही आपले प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे आहेत मित्रांनो. तर तुमचं देखील यामध्ये सहभाग असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. सांगितल्याप्रमाणे सर्व नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, तिथे कॉल करा, SMS करा किंवा त्यासोबत ऑफिसला जाऊन तुम्ही भेट द्या, तिथून तुम्हाला काही सहकार्य भेटू शकतं. तर या सर्व गोष्टी आपल्याला इथं कराव्या लागणार आहेत मित्रांनो. आणि जे पण अपडेट असेल ते तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती देण्याचा प्रयत्न करेल. ग्रुपची लिंक किंवा सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल मित्रांनो. ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. सकाळपासून याविषयी बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते, परंतु आतापर्यंत बहुतेक ठिकाणी ऑफिसला कॉल केला, परंतु प्रॉपर आपल्याकडेच उत्तर नाही, तर विद्यार्थ्यांना काय आपण उत्तर देऊ शकतो या हेतूने मी जास्त विद्यार्थ्यांचं जे कॉल आहे किंवा SMS वरती जे पण रिप्लाय देऊ शकलो नाही मित्रांनो. कारण आतापर्यंत जे पण संपर्क केले तिथे आपल्याला प्रॉपर उत्तर भेटलेलंच नाहीये. त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जेवढे पण आपल्याकडे अपडेट होती, जेवढी पण महत्त्वाची माहिती होती, ती सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. किंवा तुम्ही उद्या परवा ऑफिसला गेले, इंटरव्ह्यूच्या दिवशीला डायरेक्ट ऑफिसला जा किंवा त्या ठिकाणी जा, तुमचे प्रश्न मांडा. तर हे सर्व जे पण अपडेट असेल ते तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती पोहोचू शकता. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला पुन्हा एकदा देतो मित्रांनो, तुम्ही नोट करून घ्या, जेणेकरून जे पण अपडेट असतील ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमाने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. तर 91 39 64 31 99 हा आपला रेग्युलर नंबर आहे मित्रांनो. यावरती तुम्ही संपर्क करू शकता. यावरती जे पण अपडेट असतील ते तुम्ही पाठवू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण ते अपडेट पोहोचवू शकतो. तर नक्कीच तुमचा सहभाग इथं नोंदवणे गरजेचं असणार आहे. लवकरात लवकर जेवढे होईल तेवढे कॉल करा, SMS करा, ऑफिसला भेट द्या, परंतु इथं काही ना काही व्यवस्थित निर्णय नक्कीच व्हायला पाहिजे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.